नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नाशिकमधील ज्योतिष आणि आध्यात्मिक गुरु म्हणून ओळख असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता मोठा खुलासा समोर आलाय. ईशानेश्वर मंदिराच्या विकासासाठी 31 मार्च 2018 रोजीचा एक सरकारी जी.आर. समोर आलाय. यावेळी तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली ईशानेश्वर मंदिराच्या विकासासाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या जी.आर. नुसार मंदिराच्या परिसरातील विविध विकास कामांसाठी 1,50,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या निधीमध्ये भव्य भक्ती निवास, मंदिर सुशोभीकरण, रस्ता सुधारणा, प्रसाधनगृह, सभामंडप बांधकाम, विद्युतीकरण आणि लँडस्केपिंग यांसारख्या कामांचा समावेश होता. प्राथमिक तपासानुसार हा निधी मिळवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मदत मिळाली होती, जे आता चर्चेचा विषय ठरते. तपास अधिकारी आणि एसआयटी या प्रकरणी दस्तऐवजांचा आणि राजकीय समर्थनाचा अभ्यास करतायत. सरकारी निधी इतक्या मोठ्या प्रमाणावर एका कथित धार्मिक स्थळासाठी का खर्च झाला, असा प्रश्न आता नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात उभा राहिला आहे. तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. नवीन बातमी बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.